मित्रांनो, आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं तांदूळ बॉईल करून घेतलेले आहे आणि ते चाळणीत काढलेले आहेत। त्यानंतर मी इथं 2 बटाटे कट केला आहे, एकदम थोडासा जाडसर कट करायचं आहे। 1 शिमला मिरची घेतली आहे, कोथिंबीर पुदिना पण कट केला आहे आणि 2 टमाटर पण एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। इथं 1 वाटी दही घेतलेला आहे आणि इथं वाटाणे घेतलेले आहेत। त्यासाठी मसाला मी चिकन बिर्याणी मसाला म्हणजे बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे आणि इथं मटन मसाला, गरम मसाला, इथं मी कांदा पण छान प्रकारे तेलामध्ये तळून घेतलेला आहे। जास्त लाल नाही, उगा नॉर्मली लाल करून घ्यायचंय। आता इथं मी कढईमध्ये 1 कांदा बारीक कट करून टाकलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे आणि 2 मिरची पण टाकलेली आहे बारीक उभी चिरून। ते एकदम छान प्रकारे त्याला तळून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये मी शिमला मिरची ॲड करणार आहे, ती पण छान प्रकारे तळून घ्यायची आहे। आता त्याच्यामध्ये मी वाटाणे ॲड करणार आहे। ते पण छान प्रकारे तळून घ्यायचे। आता मी हे टाकून घेतलेलं आहे, त्याला हलवते। त्याच्यामध्ये मी टमाटर पण ॲड करणार आहे। त्याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिना ॲड करणार आहे, थोडंच टाकणार आहे। त्यानंतर मी इथे बटाटे पण टाकणार आहे। बटाटे चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे नाही, उगाच नॉर्मली त्याला वाफ द्यायची। आता मी तिथे त्याच्यामध्ये 2 चम्मच गरम मसाला टाकणार आहे। एक चम्मच धनिया टाकणार आहे, थोडंसं लाल तिखट 1 चम्मच, मटन मसाला पण आपण थोडाच टाकणार आहोत। मित्रांनो, हे आमचा घरगुती मसाला आहे, ते पण मी 1 चम्मच मसाला टाकणार आहे। त्याच्यामध्ये मी थोडा बिर्याणी मसाला पण टाकणार आहे। आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। हे आपण एकदा आता चांगल्या प्रकारे हलवून घेऊया। आता त्याच्यामध्ये मी दही ॲड करणार आहे।
हे सगळं आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता हे मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे, त्याला मस्तपैकी ग्रेव्ही आलेली आहे. बटाटा जास्त शिजू द्यायचं नाही आपल्याला, कारण ते वाफेने शिजणार आहे. त्याच्यामध्ये मी थोडा तळलेला कांदा सुद्धा ऍड करणार आहे. थोडासाच टाकायचा आहे. आणि त्याच्यामध्ये अजून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी ग्रेव्ही आलेली आहे आणि वास पण खूप मस्त येतोय. खायला पण खूप छान लागणार आहे. आता आपण वळूया बिर्याणीकडे. मित्रांनो, आता इथं आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता मी हे खाली घेणार आहे. मित्रांनो, मी आता पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मी इथं तांदूळ बॉईल करून घेतलेले आहे. मित्रांनो, तेल तापलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये खाली थोडासाच मसाला त्याच्या खाली टाकायचा आहे. त्याची लेयर लावायची आहे. आता मी त्याची लेयर लावलेली आहे. त्यामध्ये मी बॉईल केलेले तांदूळ ऍड करणार आहे. त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे असं पसरून. तांदूळ बॉईल करताना त्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आणि ते चाळून घ्यायचं. मित्रांनो, मी त्याच्यावरती त्याची लेयर लावलेली आहे. त्यानंतर मी त्याच्यावर अजून ग्रेव्ही टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी अजून टाकणार आहे. याच्यावरती अजून टाकणार आहे. लेयर लावायची आहे डबल. आता त्याच्यामध्ये मी तळलेला कांदा पण टाकणार आहे थोडा. आता मी त्याच्यावरती लेयर डबल एक टाकलेली आहे. त्यानंतर मी अजून त्याच्यामध्ये राईस टाकणार आहे. म्हणजे मसाला चांगल्या प्रकारे मिक्स झाला पाहिजे सगळ्या याच्यामध्ये. खायला पण चविष्ट लागते. मित्रांनो, आता ही राहिलेली ग्रेव्ही आपण सगळी टाकून देणार आहोत. त्याच्यामध्ये अजून मी कांदा पण टाकणार आहे तळलेला. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना. त्यानंतर मी
उरलेला राईस पूर्ण टाकून देणार आहे. मित्रांनो, आता मी त्याच्यावरती राईस टाकून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती मी उरलेला कांदा पण टाकणार आहे छानपैकी, आणि थोडीशी कोथिंबीर पुदिना पण टाकणार आहे. मित्रांनो, त्यात मी बिर्याणीचा हिरवा कलर टाकणार आहे, म्हणजे त्याला छानपैकी कलर येईल. मित्रांनो, आता मी त्याच्यामध्ये ऑरेंज कलर पण ॲड करणार आहे. मित्रांनो, आता मी त्याच्यामध्ये कलर पण टाकून घेतलेला आहे, म्हणजे मस्त छान लागेल. आता आपण याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवणार आहोत वाफेवर, दम बिर्याणी सारखं. गॅस करायचा आहे. आता याच्यावर झाकून ठेवणार आहे. बिर्याणीचा खूप मस्त वास येतोय. मित्रांनो, आता आपली बिर्याणी मस्तपैकी तयार झालेली आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. हॉटेलच्या पेक्षा एकदम मस्त लागेल. हॉटेल सारखीच झाली एकदम मस्तपैकी. वास पण खूप मस्त येतोय. मित्रांनो, बघा बिर्याणी मस्तपैकी झालेली आहे. खूप छान लागणार आहे. या जेवायला तुम्ही पण घरी नक्की एकदा ट्राय करा. हॉटेलपेक्षा तर खूपच भारी लागते घरी, आणि खाण्यासाठी पण चांगली असते, बॉडीसाठी हेल्दी असते. त्यासोबत मी कढी पण घेतलेली. कढीसोबत तर एकच नंबर लागणार आहे. हे बघा, कांदा पण घेतला आहे. मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.